फक्त ही पावडर आणि तुमच्या घरातील सगळी भांडी अगदी चकाचक साफ होणार आहे। काळी कुट्ट, चिकट, चिवट झालेली भांडी, ॲल्युमिनियम, स्टील, कॉपर, ब्रास, आयर्नची भांडी तुम्ही फक्त ह्या पावडरने स्वच्छ करू शकता। त्याआधी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। चला तर ही पावडर कशी बनवायची ते सगळ्यात प्रथम आधी आपण जाणून घेऊयात। इकडे डायरेक्टली आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता जे काही कपचं मेजरमेंट आपण घेतोय, एकतर तुम्ही वाटीने घेऊ शकता किंवा तुमच्याकडे माझ्यासारखा मेजरिंग कप असेल त्यानेही घेऊ शकता, कशानेही घ्या। फक्त आपण बाकीचे जे काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत ते आपल्याला ह्याच एका कपाने घ्यायचे आहे। आता आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप मीठ। इकडे मी जे आहे खडे मीठ घेतलेलं आहे। खडे मीठ तुमच्याकडे नसेल तर साधं मीठ तुम्ही इकडे घेतलं तरीही चालणार आहे, फक्त ते गव्हाच्या पिठाच्या अर्ध असायला हवं। मी जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल की हा व्हिडिओ आपला कुठपर्यंत पोहोचला। निरमा हा आपल्याला अर्धा कपपेक्षा थोडासा कमी घ्यायचा आहे। बघा इथपर्यंत मी भरलेला आहे, तुम्ही कप व्यवस्थित बघू शकताय। आणि मेन म्हणजे तुम्ही जो ब्रँडचा निरमा वापरत असणार तो तुम्हाला इकडे वापरायचा आहे। त्यानंतर इकडे घ्यायचा आहे आपल्याला 2 चमचे भरून हळद। आता हळदचे जे मी चम्मच घेतला आहे तो मसालादानीतला जो चमचा आहे ना त्याच चम्मचने घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इकडे लागणार आहे 2 ते 3 चमचे सिट्रिक ॲसिड। जर तुम्हाला तांब पितळेची भांडी साफ करायची असेल तर सिट्रिक ॲसिडचं प्रमाण 3 चमचे घ्यायचं आहे। जर तुम्हाला तांब पितळेची भांडी साफ करायची नसेल तर तुम्ही फक्त सिट्रिक ॲसिडचं प्रमाण 1.5 चमचा घेतला तरीही चालेल। मला ॲल्युमिनियमची भांडी जास्त करून साफ करायची, त्यामुळे मी सिट्रिक ॲसिडचं प्रमाण इकडे फार कमी घेतलेलं आहे। तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तांब पितळासाठीचा तर सिट्रिक ॲसिड जास्त घ्यावं लागेल। आता आपण हे मिक्सरला ना फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघणार अगदी फाईन अशी पावडर तयार होते आणि ही पावडर आपली भांडी स्वच्छ करण्यासाठी मस्त अशी रेडी झालेली आहे। आपल्याला यामध्ये काहीही शिल्लक असं टाकायची गरज नाही आहे, ना डिशवॉश लिक्विड वापरायची गरज आहे, ना आपल्याला कोणत्याही प्रकारचं भांडे घासायचं साबण वापरायची गरज आहे। आता तुम्ही हे कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून ठेवू शकता। जेव्हाही तुम्हाला वापरायचं डायरेक्टली ही पावडर घ्यायची आणि वापरायचं। आता याने भांडे कशा पद्धतीने निघतात हे सगळं काही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। असं नको व्हायला की तुम्ही पावडरपर्यंत हा व्हिडिओ बघितला आणि नंतर तुम्ही पटकनचा जो आहे व्हिडिओ अगदी स्किप केला आणि नंतर जेव्हा तुम्हाला साफ करायचं तेव्हा तुम्हाला समजणारच नाही। पण जर त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर पटकनचा व्हिडिओला लाईक करा आणि नक्की फॉलो करा। आता तांब पितळेची भांडी तुम्हाला साफ करायची आहे आणि तुम्हाला जर सिट्रिक ॲसिडचं प्रमाण तुम्ही कमी घेतलं तर याच्यामध्ये जेव्हा ही पावडर तुम्ही एका प्लेटमध्ये घ्यायची आहे त्यामध्ये लिंबू टाकायचं आहे, पिळून त्याची अशा पद्धतीने पेस्ट करायची आहे। मी लिंबू टाकलं नाही आहे, पाण्याचाच वापर केला आहे आणि अगदी हलक्या हाताने तुम्हाला करायचे आहे। तांब पितळची भांडी अगदी साफ होऊन जातात। तुम्हाला जास्त प्रमाणात तांब पितळची भांडी साफ करायची असेल तर एक तर सिट्रिक ॲसिडचं प्रमाण जास्त घ्या किंवा मग त्यामध्ये लिंबू पिळून टाका, रिझल्ट तुम्हाला 100% येईल। आता तुमचा असा प्रश्न असेल की मग तांब पितळाची भांडी काळी होतील का? आता हे झाल्यानंतर असं काहीही होणार नाही। तांब पितळीची भांडी ज्या पद्धतीने तुम्ही पितांबरी पावडर वापरता आणि अगदी मस्त अशी राहते, घासल्यानंतरही तशीच राहणार आहे, बिलकुल काळीकुट्ट होणार नाही। आता दुसरी एक आपण यामध्ये सिट्रिक ॲसिडचं प्रमाण कमी घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे सॉफ्ट अशी घासणी घ्यायची आहे आणि त्याने हे व्यवस्थितरित्या घासायचं। अगदी निघून जातं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही। तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर मी इकडे घासलेले आहे आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं। हवं तर तुम्ही डिशवॉश लिक्विड किंवा मग भांडे घासायच्या साबणाचा वापर करून हे स्वच्छ असं धुवून घेतलं तरीही चालेल। मी बाहेरची बाजू तुमच्या समोर इकडे घासलेली आहे, सेम पद्धतीने आतली बाजू सुद्धा मी आता स्वच्छ अशी ह्या पावडरने घासून घेणार आहे। चला आता आपल्याला ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी कशा पद्धतीने स्वच्छ करायची ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। कधीही ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी घासायची असली की अशा वेगळ्या प्लेटमध्ये नाही ही पावडर काढून घ्यायची, जेणेकरून संपूर्णच पावडर ही आपली जी आहे ओली होणार नाही। आता ॲल्युमिनियमची भांडी म्हटलं तर त्यावरती ना क्षारयुक्त पाण्यामुळे खूप असा काळपट थर असतो आणि हा काळपट थर कशा पद्धतीने निघतो चला मी दाखवते। थोडीशी ना मी अशी खरबडवाली घासणी घेतली आहे, एकदम हार्ड स्क्रबर नाही घेतले बरं का। तुम्ही ही बघू शकता, ही तुमच्याकडे असेलच आणि फक्त तुम्हाला बॉटम घासून दाखवते। तुम्ही बघू शकता काळपट असा थर तुम्हाला दिसत आहे व्यवस्थितरित्या जर तुम्ही बघितलं तर
खूप छान पद्धतीने हे क्लीन निघतं. मी तुम्हाला आवर्जून सांगेल, एक वेळ तुम्ही तांबं, पितळ, स्टीलची, लोखंडाची भांडी याने साफ नाही केली तरीही चालेल, पण एक वेळ ॲल्युमिनियमची भांडी नक्कीच साफ करून बघा. आपले जे पीठ आपण ठेवतो, गहू ठेवतो, तर जेणेकरून आपण काय करतो, ॲल्युमिनियमची भांडी वापरतो, डबा वापरतो, तर ते डबे ना आपण खूप दिवस झाले ते वापरत असतो आणि मग घासणंसुद्धा होत नाही जोपर्यंत त्यामधलं जे काही पीठ आहे ते संपत नाही किंवा गहू संपत नाही तोपर्यंत. मग नंतर ते खूप ना चिवट आणि काळपट झालेले असतात. अशा वेळेस तुम्ही ह्या पावडरचा वापर नक्की करून बघा. खूप छान पद्धतीने हे स्वच्छ निघतात. आता तुम्ही बघू शकता, मी फक्त बाहेरची बाजू घासलेली आहे आणि जो काही आपण यामध्ये गव्हाचा पिठाचा वापर केला आहे, गव्हाचं पीठ तुम्हाला माहिती असेल हे चिकट असतं आणि ते ना चिकटपणा काढण्यास खूप भारी असतं. त्यामुळे तुम्ही आवर्जून गव्हाचं पीठ ज्यामध्ये घ्यायचं आहे, ज्वारीचं पीठ घेऊ नका, गव्हाचं पीठ नक्की घ्या. त्यानंतर जेव्हा गव्हाचं पीठ आणि निरमा आपण कंबाईन करून हे वापरतो, त्यानंतर भांड्यामध्ये एक छान अशी चमक येते, जी की तुम्ही अगदी रेग्युलर डिशवॉश लिक्विड जरी वापरलं आणि साबणाचा वापर केला त्याने जरी नाही निघलं तरी याने अगदी निघून जातं. पूर्ण काळपट तर आपल्या कढईचा निघालेला आहे. तुम्ही बघू शकता, मी पाणी टाकले आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. खूप छान पद्धतीने स्वच्छ निघता. तुम्ही सॉफ्ट घासणीचा सुद्धा वापर करू शकता, असं काहीच नाही आहे. पण कसं आहे, ॲल्युमिनियमची भांडी ही थोडीशी रफ असतात, सो त्यामुळे मग मी त्याला ती दुसरी जी काळी घासणी असते त्याचा वापर करते, जेणेकरून त्याने स्क्रॅचेससुद्धा होत नाही आणि भांडीसुद्धा खूप स्वच्छ निघतात. सेफर साईड तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे जेव्हाही तुम्हाला असं वाटलं की यामध्ये तुम्ही निरमा वापरलेला आहे, तर बऱ्याचशे जण म्हणतात की निरमा हे जे आहे कपडे धुण्यासाठी असतो. मग अशा वेळेस तुम्ही डिशवॉश लिक्विड किंवा साबणाचा एक वेळ पुन्हा हात मारून पुन्हा एकदा स्वच्छ सेफर साईड धुवून घेऊ शकता, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. किंवा मग असं काहीच नाही आहे की ते केल्यानंतर पुन्हा स्वच्छ धुवावंच लागेल, असं काहीच नाही आहे. पण हे सर्वतोपरी तुमच्यावरती आहे. इकडे आपली ॲल्युमिनियमची कढईसुद्धा व्यवस्थित साफ झाली आहे. मी आता एकदा ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते. रिझल्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता किती क्लीन ही निघालेली आहे. सो ॲल्युमिनियमचे कोणतेही भांडे असतील खूप काळेकुट्ट झाले असतील तर अशा पद्धतीने एक वेळ नक्की स्वच्छ करून बघा. चला, स्टीलची भांडी कशी स्वच्छ करायची ते सुद्धा बघूयात. स्टीलच्या भांडी स्वच्छ करण्यासाठी खरं तर थोडासा ना जास्त एफर्ट्स लागतात. त्यामुळे तुम्ही काय करू शकता की ही जी का आपण पावडर घेतली आहे त्यामध्ये तुम्ही थोडंसं ना लिंबू पिळून टाकू शकता, जेणेकरून काय होतं की स्टीलची भांडी निघण्यास खूप छान मदत होते. बऱ्याचदा स्टीलच्या भांडीवरती काळी निळसर डाग होतात ना, तर त्यामुळे ती निघण्यास थोडीशी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. सो अशा वेळेस तुम्ही तेही करू शकता. पण माझे भांडे असे काही नव्हते झालेले, कारण मी तुमच्यासोबत जे हॅक शेअर करते मी त्याच हॅकचा वापर करत असते. आणि तुम्ही बघू शकता, आपण फक्त थोडंसं बॉटम घासलेलं आहे, किती छान स्वच्छ निघतं. तर ही जी काही पावडर आहे हेच भांडे स्वच्छ करण्यासाठी नाही, तर आपले जे स्टीलचे टॅब असतात बघा, घरातले जेवढेही संपूर्ण स्टीलचे टॅब आहेत ते क्लीन करण्यासाठी सुद्धा तुम्ही या पावडरचा नक्की वापर करू शकताय. तुमच्याकडे जर स्टीलचं बेसिन असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या पावडरचा वापर करू शकताय. बऱ्याचदा जर टाईल्स खूप घाण झाले असतील, कानाकोपऱ्यामध्ये खूप काळवटपणा असलेला असेल, तर तुम्ही टाईल्ससुद्धा साफ करण्यासाठी या पावडरचा वापर करू शकताय. ऑल इन वन पावडर आहे, खूप भारी पावडर आहे. आणि असं बिलकुल विचार करू नका की हे पावडर खराब होईल की रिझल्ट देणार नाही. बिलकुल तुम्ही रूम टेम्परेचरवरती ठेवू शकताय. असंही आता हिवाळा आहे त्यामुळे याला काहीच होत नाही. तुम्ही एकदम हवाबंद डब्यामध्ये हे ठेवलं तर बेस्ट रिझल्ट येतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. धन्यवाद.